औक्षण करण्यासाठी. तसं तर सोन्याचा कुठलाही दागिना चालू शकतो, पण तो सोन्याचाच का घेतो? तर सोन्यासारखं आपल्या भावाचं आयुष्य निष्कलंक होवो आणि त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येवो म्हणून आपण सोनं घेत असतो. त्यानंतर आपण अक्षता घेतलेल्या आहेत. तर अक्षतासारखंच त्या व्यक्तीचं आयुष्यही अखंड असावं, कारण तांदूळ हे अखंड असतात. त्यामुळे आपण अक्षता घेताना सुद्धा अखंड तांदळाच्याच अक्षता घ्यायच्या आहेत. तसेच आपल्या ताम्हणामध्ये हळद आणि कुंकू आहे. तर कुंकवाचा टिळा भावाच्या माथी लावणे म्हणजेच दीर्घायुष्यासोबतच प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. आणि हळद ही आरोग्यदायक असतेच, त्यासोबत हळद आणि कुंकू हे सौख्य समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्या या ताटामध्ये कुंकवासोबत हळद अवश्य ठेवावी. तसेच भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणं आवश्यक आहे. बहीण भावाच्या नात्यामध्ये कटुता निर्माण